जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये ज्या भी पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल त्या पदासाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत। मराठी व्याकरण, इतिहास, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, कॉम्प्युटर, चालू घडामोडी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण PYQ प्रश्न सुद्धा घेणार आहोत या सिरीजमध्ये। आज आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ही आपण घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण प्रश्न बघण्याचा प्रयत्न करा। एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षेसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात। चला तर सुरुवात करूया आपण आपल्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, संविधानातील कलम 215 कशाशी संबंधित आहे? तर संविधानातील कलम 215 ही उच्च न्यायालयाची अवमान अधिकार शक्ती, उच्च न्यायालयाची अवमान अधिकार शक्तीशी संबंधित आहे। पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कोणत्या वर्षी पहिल्यांदा इंग्रजीत प्रसिद्ध झाला आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पहिल्यांदा हा 1862 या वर्षी प्रसिद्ध झालेला आहे, इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा पगार कोण ठरवतं? तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा पगार ही संसद ठरवत असते। पर्याय क या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4, मुंबई उच्च न्यायालय कोणत्या सागराच्या किनारी आहे? तर मुंबई उच्च न्यायालय हे अरबी सागराच्या किनारी आहेत। पर्याय अ या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार। प्रश्न क्रमांक 5, मुंबई उच्च न्यायालयात एकूण किती अधिकार आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयात एकूण 7 अधिकार आहेत। पर्याय ड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नासाठी तुम्ही एक स्वतंत्र वही करा, ज्यामध्ये हे सर्व प्रश्न नोट करत चला। तुम्हाला परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही हे प्रश्न वाचून जाऊ शकतात। चला तर पुढचा प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधानातील कलम 214 कशाशी संबंधित आहे? तर कलम 214 ही प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय असावे याच्याशी संबंधित आहे। पर्याय ब या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यात किती खंडपीठे आहे? तर महाराष्ट्र राज्यात एकूण 3 खंडपीठे आहेत। पर्याय क या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8, मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद खंडपीठ हे कधी सुरू झाले आहे? तर औरंगाबाद खंडपीठ हे 1981 साली सुरू झालेले आहेत। पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर। प्रश्न क्रमांक 9, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? तर दिव्यांग न्यायालय हे प्रथम पुणे शहरामध्ये स्थापन झालेले आहेत। पर्याय क या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 10, सध्या महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्स म्हणून आपल्याला विचारण्यात येऊ शकतो। महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून घ्या। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय ब, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे। प्रश्न क्रमांक 11, बारडोली सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे? तर बारडोली सत्याग्रह हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे। पर्याय अ या प्रश्नाचं उत्तर। प्रश्न क्रमांक 12, अमेरिकेत व कॅनडात
स्थायिक भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती आहे? तर गदर. गदर ही संघटना अमेरिकेमध्ये आणि कॅनडामध्ये स्थायिक भारतीयांची क्रांतिकारक संघटना आहेत. पर्याय क प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 13. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद कोणत्या योजनेत किंवा करारात प्रथम करण्यात आलेले आहेत? तर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ रॅम्स मॅकडोनाल्ड निवाडा यांच्या तरतूद योजनेत करारात प्रथम करण्यात आलेले आहेत. पर्याय ब या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. कोणते भौगोलिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले आहे? तर कोणते राज्य हे सर्वप्रथम अस्तित्वात आले आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले आहे. या राज्याची भाषासुद्धा सर्वप्रथम अस्तित्वात आलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 15. सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर सती प्रतिबंधक कायदा हा लॉर्ड बेंटिक यांच्याशी संबंधित आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. पर्याय ड या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 17. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली आहे? तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेले आहे. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. 1857च्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर 1857च्या उठावाबाबत एककेंद्री नेतृत्वाचा अभाव होता, तर हे योग्य बसणार आहेत. बहुसंख्य राजे सरदार उठावापासून अलिप्त राहिले, हे सुद्धा बरोबर होणार. आणि पूर्वनियोजित तारखेनुसार उठाव हे सुद्धा 1857च्या उठावाबाबत लागू होते. परंतु उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोण होते, तर हे पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार पर्याय क. कारण आपल्याला विधान चुकीचे कोणते आहे असे विचारले होते, तर पर्याय क या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 19. चुकीची जोडी ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, चुकीची जोडी कोणती आहे? तर बघा पर्याय अ. असहकार चळवळ 1920 या साली झाली होती, बरोबर. सविनय कायदेभंग चळवळ 1930 या साली झाली होती, हे पण बरोबर. स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 या साली झाली होती, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु चले जाव चळवळ ही 1935 साली झाली नव्हती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपला पर्याय डी. चुकीची जोडी आपली पर्याय डी आहेत. प्रश्नाचं योग्य उत्तर होणार तर चले जाव चळवळ ही 1942 साली झालेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 20. टिंबटिंब यास भारताचा प्रथम व्हाईसराव गणले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग यांना भारताचा प्रथम व्हाईसराय म्हणून ओळखण्यात येते. प्रश्न क्रमांक 21. लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुर्सूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि टिंबटिंब या 4 बाबीचा समावेश होतो. तर लोकमान्य टिळकांनी प्रामुख्याने चतुर्सूत्रीमध्ये स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि बहिष्कार या बाबीचा समावेश होतो. पर्याय अ या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 22. भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे?
तर भारताचा प्रजासत्ताक दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर भारताचा प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात येतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय बी. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशन म्हणजेच मंत्रिमंडळ योजनाचे सदस्य नव्हते? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारले येतात हे महत्त्वाचं आहे. तर इथे सदस्य नव्हते, तर कोण नव्हते? तर बघा, लॉर्ड माउंटबॅटन हे सदस्य नव्हते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय ए. पर्याय अ प्रश्नाचं योग्य उत्तर. पॅथिक लॉरेन्स हे सुद्धा सदस्य होते. सर स्टॅफर्ड क्रिप्स हे सुद्धा सदस्य होते आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे सुद्धा सदस्य होते, मंत्रिमंडळ योजनेचे सदस्य होते. तर हे लॉर्ड माउंटबॅटन हे सदस्य नव्हते. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. भारतात रेल्वे, तारयंत्र, पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली होती? तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीमध्ये या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीरबाबत विशेष कलम कोणते आहे? तर भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर याबाबत विशेष कलम हे 370 आहेत, जी हटवलेले गेलेले आहेत. पर्याय अ या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आज झालेल्या प्रश्नांची सर्व उत्तरे आपण या शेवटला घेतलेली आहेत. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला आहेत. तर तुम्ही या प्रश्नाची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या सरकारी स्पर्धा या ग्रुपला टेलिग्रामवर जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्नाची सिरीज तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.